आठवडाभरापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या मदतीनं संयुक्त कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या इरफान मोदी याला अटक केली होती. दरम्यान या गुन्ह्याच्या तपासात मोदी हा सांगली आणि मिरज इथून गांजा विक्रीसाठी आणत असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगानं आज लक्ष्मीपुरी पोलिसांनी कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निमशिरगाव इथं सापळा रचून कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी येणाऱ्या एका महिलेसह एकूण तिघांना अटक केली आहे. नईम उर्फ दस्तगीर पठाण, शमशुद्दीन बागवान आणि मदिना शेख अशी त्या तिघांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 2.25 लाख रुपये किमतीचा 5.25 किलो वजनाचा गांजा जप्त केलाय. न्यायालयानं या तिघांना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड, अंमलदार वाजिद मोमीन, प्रीतम मिठारी, गजानन परीट, मंगेश माने, तानाजी दावणे, कोमल पाटील, अमित पाटील, शिवाजी जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय.